गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो, एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी असंख्य लोक हे स्वामींचे भक्त आहेत। मनापासून आपण स्वामी सेवा करत आहोत, मनापासून आपण स्वामींची पारायण करत आहोत, मनापासून आपण स्वामींवरती विश्वास ठेवत आहोत। पण तरीही बऱ्याच वेळा असं होतं की ताई अनुभव येत नाही, प्रचिती येत नाही, आमची अमुक असणारी इच्छा आहे ती पूर्णच होत नाहीये। 11 गुरुवार केले, स्वामींचे 7 गुरुवार केले, 9 गुरुवार केले, कुणी 21 गुरुवार पण केले, मात्र तरीही अनुभव काही आला नाही। बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींचे खूप नाही, फक्त 3 गुरुवार सांगणार आहे। जर या पद्धतीने पूर्ण श्रद्धेने मनापासून तुम्ही फक्त हे 3 गुरुवारचे व्रत धरले, तुम्हाला सांगते एक पहिल्या किंवा दुसऱ्याच गुरुवारी तुमचं जे काही काम असेल ते 100% घडेल। कितीही मोठी इच्छा असेल, कितीही वर्षांपासून आलेली इच्छा असेल, ती इच्छा या 3 गुरुवारांमध्ये 100% पूर्ण होईल। मग आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे, मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला करता आले तर खूप चांगलं आहे, कारण मार्गशीर्ष महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी, पूजा पाठ, मंत्र, स्तोत्र, पारायण, व्रत करण्यासाठी हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरांमध्ये आता मार्गशीर्ष महालक्ष्मीचे गुरुवार सुरू आहेत। तुम्ही म्हणाल की ताई, मार्गशीर्ष मध्ये महालक्ष्मीचे गुरुवार आणि हे गुरुवार एकत्र करता येतात का? तर मी तुम्हाला सांगेल, मी प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात स्वामींचे गुरुवारही करते आणि मार्गशीर्ष आपल्या माता लक्ष्मीचे गुरुवार जे आहे, जे व्रत आहे तेही करते। त्यामुळे दोनही सेवा तुम्ही एकत्रित करू शकता, फक्त तुम्हाला तेवढा वेळ असला पाहिजे। मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला काही कारणास्तव शक्य नाही झालं तर तुम्ही कुठल्याही महिन्यामध्ये हे 3 गुरुवारचे व्रत धरले तरीही चालेल। बघा, आता हे व्रत कसे करायचे, काय करायचे हे व्यवस्थित जाणून घ्या। सगळ्यात पहिले हे व्रत करण्यासाठी आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असणं खूप आवश्यक आहे, कारण स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तरच हे व्रत जे आहे ते आपल्याला करता येणार आहे। एक छान चौरंग घ्यायचा, स्वच्छ चौरंगाच्या ऐवजी तुम्ही पाट घेतलात तरीही चालेल। सगळ्यात पहिले ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहात तिथली जागा थोडी पुसून घ्यायची, स्वच्छ करून घ्यायची। तिथे एक हळदी कुंकवाचं किंवा रांगोळीचं स्वस्तिक काढायचं। आता त्या स्वस्तिकाच्या वरती पाट किंवा चौरंग ठेवायचा। पाट किंवा चौरंग जे ठेवलेलं आहे त्याच्यावर पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं, पिवळं ब्लाउज पीस चालेल किंवा पिवळी कापडं भेटतात चौरंगावर अंथरायची, पाटावर अंथरायची, तुम्ही ती घेतली तरीही चालते। जे कापड आहे ते त्याच्यावरती अंथरलं की त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले तिथे दिवा लावायचा आहे। तुपाचा तेलाचा जो कुठला शक्य असेल तो दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे, कारण कुठलीही सेवा, कुठलीही पूजा असेल ते आपण अग्नीच्या साक्षीने करतो। महाराजांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसायचा आहे छान फडक्याने आणि महाराजांचा फोटो चौरंगावर ठेवायचा आहे। मूर्ती असेल तर मात्र तांबणामध्ये ती मूर्ती ठेवायची आहे किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवा। त्याच्यावरती पंचामृत घाला, दूध, दही, तूप, मध आणि साखर हे पंचामृत घाला। मूर्ती स्वच्छ छान धुवून घ्या, पुसून घ्या आणि त्याच्यानंतर चौरंगावरती सगळ्यात अगोदर थोडे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या घाला आणि त्याच्यावरती स्वामींची मूर्ती ठेवून द्या। इतका करून झालं की त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना थोडंसं सुगंधी अत्तर लावा। महाराजांना छान अष्टगंध किंवा चंदन असेल तर चंदनाचा टिळा लावा। महाराजांना छान फुलं, सुगंधी किंवा पिवळ्या रंगाची जी फुलं असतात ती स्वामींच्या समोर अर्पण करा। एवढं केलं, धूप दीप महाराजांना ओवाळून घ्यायचं। नैवेद्य म्हणून काहीतरी गोडाचं, साखर असेल किंवा अगदी एखादं फळ असेल, काहीही तुमच्या घरात जे असेल ते महाराजांना नैवेद्य स्वरूप तिथे ठेवायचं। इतकं आपलं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला काय सेवा करायची आहे त्या बघा। सगळ्यात पहिले श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे 11 माळी। किती? 11 माळी। तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। संपूर्ण सारामृत पोथी जी आहे ही संपूर्ण पोथी वाचायची आहे। बरेच लोक काय करतात, गुरुवार करतात, गुरुवारचं पूजा मांडणी सगळं करतात, पण
स्वामींची पोथी वाचत नाही, म्हणजे सारामृत जे आहे ते वाचत नाही. बघा, महाराजांना सर्वात प्रिय असणारी आवडणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा. सेवेनेच आपण आपल्या गुरूंना प्रसन्न करतो. आणि सारामृत हा ग्रंथ श्री स्वामी समर्थ महाराजांचा सर्वात पवित्र आणि अत्यंत प्रभावी मानला जातो, जो इच्छापूर्तीसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. म्हणून संपूर्ण सारामृताची पोथी तुम्हाला तिथे बसून वाचायची आहे. त्यासोबत तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. या 3ही सेवा आपण इतर वेळेसही करतो. त्यासोबत लक्षात ठेवा, आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. काय करायचं? एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं. एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं. खूप मोठं नका, छोटं कापड घ्या. पिवळ्या रंगाच्या कापडावरती एक कागद ठेवा. कागद जो घ्याल तो सुद्धा पिवळा असावा. पिवळा कागद नसेल, सफेद कागदाला थोडी हळद लावा आणि तो कागद पिवळा करा. आता या कागदावरती आपली इच्छा लिहा. जी इच्छा महाराजांनी पूर्ण करावं असं तुम्हाला वाटते ती इच्छा त्या कागदावर लिहा. कागदाची छान चौकोनी किंवा गोल जशी जमेल तशी घडी करा. कागदाची घडी ही पिवळ्या रंगाच्या त्या वस्त्रावर ठेवा आणि त्याच्यानंतर पिवळ्या रंगाचं एक फूल घ्या. एकच फूल पिवळ्या रंगाचं, कुठलंही पण ते जरा सुगंधी असावं असं फूल घ्या. चाफ्याचं भेटलं तर उत्तम. आता हे फूल कागद पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर ठेवून तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कापडाला गाठ मारायची आहे. तयार केलेली पोटली आपल्या हातात घ्यायची आहे. महाराजांना आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे. आपली जी काही इच्छा आहे ती महाराजांना पूर्णपणे सांगून झाली की त्याच्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे. श्रीफळ ज्याला म्हणतो, एक नारळ घ्यायचा. स्वच्छ पाण्याने धुतलेला पाणी असणारा, थोडी त्याला खूप सालं असेल तर ती काढून घ्या. आता या नारळाला बघा, जो नारळ तुम्ही घेतलेला आहे त्या नारळाला हा पिवळ्या रंगाचा जो कापड आहे तो त्या नारळाला बांधा. वरती खाली, आता वरती शेंडीचं टोक असेल तिथे तुम्ही बांधलं तरीही चालेल. तुम्हाला जसं जमेल तसं नारळाला तुम्हाला ते पिवळं इच्छापूर्तीचं जे कापड आहे, ज्यात आपण चाफ्याचं फूल आणि म्हणजे पिवळं फूल आणि आपण चिठ्ठी टाकलेली आहे, ते कापड तुम्हाला त्या पिवळ्या रंगाच्या ते कापड तुम्हाला त्या नारळाला व्यवस्थित बांधायचं आहे. बांधून झालं की त्याच्यानंतर हा नारळ घेऊन कुठल्याही स्वामींच्या मंदिरात जा. जिथे कुठे स्वामी केंद्र असेल, स्वामी मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल अशा ठिकाणी जा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे स्वामींच्या मंदिरामध्ये 5 मिनिटं बसायचं आहे. पुन्हा एकदा महाराजांना त्यात लिहिलेली जी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला 7 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीवर पाठीशी काय आहे रे मना. हे संपूर्ण तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे 7 वेळा. आणि त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो, ज्याला आपण कापड गुंडाळलेला आहे, ज्या कापडात आपण इच्छा लिहिलेली चिठ्ठी आणि फूल आहे, हे तुम्हाला ते नारळ आणि ते एकत्रित तिथे स्वामींच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे. समजा ब्राह्मण असतील, भटजी असतील त्या मंदिरामध्ये, ते त्यांच्याकडे द्या. त्यांना सांगा की माझ्या इच्छापूर्तीसाठी आहे. त्यांना सांगा की महाराजांच्या समोर एक 5 मिनिटं तरी हे ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला ते तिथे द्यायचं आहे आणि तुम्हाला मग घरी यायचं आहे. लक्षात ठेवा, हा नारळ जो आहे किंवा इच्छा लिहिलेलं जे आहे हे तुम्हाला सलग 3 गुरुवारी करायचं आहे. हे व्रत सुद्धा 3 गुरुवारी करायचं आहे. 3ही गुरुवारी तुम्हाला उपवास धरायचा आहे. फक्त फळं खा, उपवासाचे पदार्थ खा, लोकांकडचं किंवा परग्रह अन्न जे आहे ते अजिबात करू नका. घरचं आपलं जे काही आहे तेच खा. 3 गुरुवार उपवास धरून 3 गुरुवार सांगितल्या पद्धतीने 3ही नारळ इच्छा लिहिलेल्या चिठ्ठीने किंवा कापडाने ते बांधून 3ही वेळा हे मंदिरामध्ये अर्पण करा. 3 गुरुवारांमध्ये तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल. वर्षानुवर्षांपासून अपूर्ण असणारी, अडलेली, थांबलेली कितीही कठीण इच्छा असेल ती तुमची 100% पूर्ण होईल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे, पण हा प्रभावी उपाय आहे. ज्यांच्या इच्छा पूर्णच होत नाहीये किंवा स्वामींची प्रचितीच येत नाहीये त्यांनी नक्की करा. आता 3 गुरुवार झाल्यानंतर ते उद्यापन कसं करायचं, तर 3ऱ्या गुरुवारच्या दिवशी तुम्ही स्वामी मंदिरात जाल किंवा कुठल्याही मंदिरात जर तुम्ही गेलात, तिथे गरीब लोक असतात, गरजू लोक असतात, तुम्ही त्यांना काहीतरी गोड खायला द्या. एखादी तुम्ही म्हणजे त्यांना तुम्ही बर्फी देऊ शकता, मिठा देऊ शकता, बुंदी देऊ शकता, जिलेबी देऊ शकता, काहीतरी त्यांच्या तोंडामध्ये तुम्हाला गोड घालायचं आहे. या पद्धतीने, साध्या पद्धतीने तुम्हाला या गुरुवारचं उद्यापन करायचं आहे. पहिल्या गुरुवारी जेव्हा तुम्ही हे व्रत पकडाल
पहिल्या गुरुवारी जेव्हा हे व्रत तुम्ही सुरू कराल तेव्हा पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्पही करायचा आहे। आता संकल्प कसा करायचा ते मी आधीच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। व्यवस्थित संकल्प करायचा आणि मग तिथून हे संकल्प जो आहे लक्षात ठेवा पहिल्याच गुरुवारी करायचा, दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी नाही। पण 3 गुरुवार मनापासून श्रद्धेने विश्वासाने हे व्रत करा। 100% मी तुम्हाला खात्रीने सांगते तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील।